स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 27 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 27. श्रींच्या क्रीडेचे वर्णन. एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात भरून ठेवली होती. महाराजांनी कोणाला न कळवता त्यातील डाळ चोळप्पाच्या गाईला नेहमी खाऊ घालण्याचा क्रम ठेवल्यामुळे सर्व डाळ संपली. काही दिवसांनी काही सण आला. पुरणपोळी करावी या हेतूने चोळप्पाची बायको डाळ काढण्यास गेली. पाहते तो रांजण रिकामा. महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला ठाऊक होत्या. त्यावरून त्यांचेच हे काहीतरी काम असावे असा तिला संशय आला. तिने ही गोष्ट चोळप्पाला कळवली. चोळप्पाने महाराजांना डाळीबद्दल विचारले तेव्हा महाराजांनी उत्तर दिले, हमको क्या मालूम, तुम्हारी गौ डाळ खा गई, उनको पूछ. चोळप्पा घरचा फार दरिद्री होता. त्यामुळे त्याच्या बायकोला महाराजांच्या कृतीचा फार राग येई. असे निदान हाती सापडले म्हणून ओळख पटली नसल्याने ती महाराजांना प्राकृत मनुष्य समजे. महाराज अक्कलकोटला आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आले आहेत म्हणून हकीकत श्रीमंत मालोजी राजांच्या सेवकांनी राजाला सांगितली. राजांनी त्यांना उत्तर दिले, हे साधू खरे कशावरून? आता त्यांनी दर्शन दिल्यास आम्ही त्यांना खरे साधू म्हणू. इतके बोलण्याचा उशीर तो दिगंबर स्वामीराज राजापुढे येऊन उभे राहिले. राजांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी मनोभावे श्री स्वामींचे दर्शन घेतले. पुढे काही वेळाने स्वामीराज उठून गेले. काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापूरला आले होते. संस्थानाच्या काही कामसंबंधाने मालोजी राजेसाहेबांना त्यांनी बोलवले होते. राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत आप्पांना बरोबर घेतले. चिंतोपंत आप्पा टोळ यांनी राजेसाहेबांना सुचवले की आपणास राजकीय कामासाठी जायचे आहे तर चोळप्पाच्या घरी साधू आहेत, त्यांचे प्रथम दर्शन घेऊन जावे. महाराजांनी टोळ यांच्या म्हणण्यास रुकार दिला. चोळप्पाच्या घरी बाजेवर महाराज बसले होते. राजेसाहेब मेण्यातून उतरून आत येऊन पाहतात तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजांना पुढे जाण्याचे धैर्य होईना. अरे इकडे ये म्हणून महाराजांनी हाक मारल्यावर आत जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. तितक्यात एका शिपायाच्या हातात तलवार होती. ती घेऊन महाराजांनी राजाच्या हातात दिली. तसेच हुजऱ्याच्या हातात पिगदाणी होती. ती घेऊन राजेसाहेबांच्या हातात दिली. मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापुरात गेले. गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते. त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतमाम राजास मिळावा तसा मिळाला नाही. त्यामुळे राजाला वाईट वाटले. गव्हर्नर साहेब व राजेसाहेब यांची मुलाखत झाली. हत्यारे बाळगण्यासंबंधी संस्थानात बंदी झाली होती. त्याबद्दल विचार करून साहेबांनी पूर्ववत हत्याराची मोकळीक दिली. स्वामींनी महाराजांच्या हातात तलवार दिली याचा अनुभव हा आला असे तेव्हा समजले व पिकदाणी दिली याचा अर्थ अपमान होईल असा अनुभवास आला. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. पुढे उत्तरोत्तर राजाची भक्ती समर्थचरणी वृद्धिंगत होत चालली. पुढे चोळप्पाला महाराजांच्या शुश्रूषेबद्दल राजाने 5 रुपये दरमहा नेमणूक करून दिली. येथे बखर क्रमांक 27 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.